बघा, एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. सरकारनं आश्वासन दिलेलं आहे की 30 जून पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. आणि त्याच्यावर जी समिती नेमलेली, सध्या ती समिती अभ्यास करायली. आता तसं म्हणलं तर या सरकारनं निवडणुकीच्या अगोदरच शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर तुमचा 7-12 कोरा करू, म्हणजे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू. मात्र त्यांना विसर पडला. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीच्या खातर ही फक्त आता समिती नेमलेली, ही समिती अभ्यास करायली आणि त्यानंतर 30 जून पर्यंत कर्जमाफी देऊ असं जाहीर केले. मात्र आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता कर्ज कोणतं माफ होईल आणि त्यातली त्यात पुनर्गठन केलेलं माफ होईल का नाही. कारण पुनर्गठन केल्यावर सरासरी माफी मिळते का नाही याची शाश्वती नाही, कारण ते कर्ज रेग्युलर मध्ये येत असते. आता एक काल परवा 26 तारखेला शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये जे काही कर्ज आहे शेतकऱ्यांचं शेतीच्या संबंधित शेतीवर घेतलेलं, त्या कर्जाला वसुलीला स्थगिती दिलेली आहे. पुनर्गठन सुद्धा त्यासाठी स्थगिती दिली आणि ती 1 वर्षासाठी दिलेली. मग आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की बाबा पुनर्गठन केलं तर मग आपलं कर्ज माफीमध्ये येईल का. आणि त्यामुळे शेतकरी तर काय भरायला पुढे येत नाही आणि त्यातली त्यात आता ही वसुलीची स्थगिती दिली. आता नेमकं पुनर्गठन करण्याची वेळ कधी येत असते हे बी महत्वाचं आहे, कारण त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत की पुनर्गठन कधी करता येते. त्यामध्ये महत्वाचा मुद्दा की पुनर्गठन केल्यावर काय फायदे होते, तर शेतकऱ्यांना जो काही आपण घेतलेलं पीक कर्ज आहे ते भरण्यासाठी वेळ मिळतो. त्यासाठी बँक काही नवीन हप्ते पाडून देते किंवा टप्प्याटप्प्यानं भरा म्हणून सांगण्यात येतं. आणि जे घेतलेलं कर्ज आहे याला एक आपल्याला भरण्यासाठी वेळ मिळत असतो, म्हणून त्याला पुनर्गठन म्हणते. पण आता हे पुनर्गठन सुद्धा कधी केल्या जाते हे महत्वाचं आहे. आता त्यामध्ये पुनर्गठन करण्याला महत्वाचे मुद्दे आहेत. शेतकऱ्यावर जर नैसर्गिक आपत्ती आली, जशी आता यावर्षी अतिवृष्टीची जी आपत्ती आली होती, त्यामुळे सरकारनं हे कर्ज वसुलीला स्थगिती, पुनर्गठन याबाबत 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली. आता ज्यावेळेस पूर येतो, अतिवृष्टी येते किंवा शेतकऱ्यावर दुष्काळ पडतो, गारपीट होते आणि यामध्ये शेतकऱ्यांनी जे घेतलेलं पीक कर्ज आहे, शेतकरी जर त्या पिकातून उत्पन्न मिळालं तर तो कर्ज नक्कीच भरत असतो. मात्र अशी परिस्थिती ओढवल्याच्या नंतर शेतकऱ्यांना उत्पन्न होत नाही आणि म्हणून तो शेतकरी कर्ज भरू शकत नाही. म्हणून या शेतकऱ्यांना ती पुनर्गठन करण्याची एक सुविधा दिली किंवा माझं मागचं कर्ज आहे, सध्या परिस्थिती अशी आहे आणि त्यामुळे मी भरू शकत नाही, म्हणून याचं मला पुनर्गठन करण्यात यावं. म्हणजे जे काही मूळ कर्ज आहे त्यानंतर त्याला लागलेलं व्याज हे पूर्ण कर्ज मी पुन्हा नंतर कधीतरी भरील, त्यामुळं मला बँकेने सवलत द्यावी. आणि ज्यावेळेस अशा गोष्टी होत असतात, अतिवृष्टी, नुकसान भरपाई, पूर, गारपीट, दुष्काळ, अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना पुनर्गठनाची सवलत मिळत असते. मात्र आता त्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिली, म्हणजे बँका आता सक्तीनं कर्ज वसुली करणार नाही. मात्र प्रश्न पडतो की मग पुनर्गठन जर केलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळेल का. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. जी महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना आणली होती, त्या योजनेमध्ये पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा काही प्रमाणात दिलासा मिळालेला होता. समजा आता जी काही समिती नेमलेली आहे, या समितीनं अभ्यास केल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना आपल्याला कर्जमाफी द्यायची, कोणते शेतकरी यामध्ये पात्र करायचे. आता त्यामध्ये एक सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याकडं 4 व्हीलर गाडी आहे, त्याचं शेतात बंगला असेल किंवा इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी असेल तर त्याला ही कर्जमाफी मिळणार नाही, हे अगोदरच आपल्याला महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या माध्यमातून हे वगळलेले. मग राहतो प्रश्न की जे पुनर्गठनवाले त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, कर्जमाफी जास्तीत जास्त मिळती कोणाला, ज्याचं लय दिवसाचं प्रलंबित कर्ज आहे, 5-5, 10-10 वर्ष झाले, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी आतापर्यंत भेटलेली. पण जे लय रेग्युलर असते अशा शेतकऱ्यांना फक्त काहीतरी सन्मान, मोठेपणा म्हणून 5-25 हजार रुपये, 50 हजार रुपये आतापर्यंत दिलेले.
म्हणजे त्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालेलं नाही. आणि महत्वाचा मुद्दा याच्यात एक आहे की जी कर्जमाफी मिळती ते जे थकीत कर्जदार आहेत अशा शेतकऱ्यांना मिळती. त्यामुळे जे रेग्युलर भरणारे होते, त्या कर्जमाफ्या ज्या अगोदर मिळाले का तेव्हापासून काही थोडेफार शेतकरी होते की जे आपलं कर्ज रेग्युलर भरत होते, त्याला वाटत होतं की आपल्याला पुन्हा कर्ज मिळेल म्हणून ते भरत होते, आपला सिबिल स्कोअर खराब होणार नाही म्हणून ते भरत होते. मात्र तेव्हापासून ते सुद्धा भरायला पुढे येत नाहीत. भरण्यासारखी एखाद्या वेळेस परिस्थिती असली तर म्हणतो मी. शेतकरी तर कर्जच भरू शकत नाही, कारण त्याच्या शेतीमालाला भाव नाही. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती आहे, काही ना काहीतरी कुटाने त्या शेतकऱ्याच्या मागे लागलेले आहेत, त्यामुळे तो भरू तर शकतच नाही. पण काही भरणारे असते ते सुद्धा यामुळे पुढे होत नाहीत. म्हणून आतापर्यंत जी काही कर्जमाफी मिळालेली ती फक्त थकीत वाल्याला मिळाली. म्हणून प्रत्येक शेतकरी थकीत जर गेला तर त्याला वाटते की आपल्याला कर्जमाफीचा फायदा होईल. मात्र जे काही पुनर्गठन वाले तर त्याच्या बाबत ज्यावेळेस सरकार या समितीचा अहवाल येईल, त्याच्यामध्ये काय तरतुदी ठरवते त्याच्यावर अवलंबून आहे की खरंच या पुनर्गठन वाल्याला सुद्धा कर्जमाफी द्यायची का नाही, का नुसत्या थकीत वाल्याला द्यायची. आता त्या समितीचा अहवाल ज्यावेळेस आता कधी एप्रिल पर्यंत येणार आहे तर त्यावेळेसच हे कळणार आहे. मात्र बरेचसे शेतकरी त्यामुळे पुनर्गठन सुद्धा करीत नाहीत की त्याला वाटते की आपलं कर्जमाफीत बसन का नाही. आणि तुम्ही पुनर्गठन केलेलं आहे का थकबाकीदार कर्जदार आहेत हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.